या इकडे, इथे या जवळ. हे बघा, हां. तर हा रबर आहे. 1 मिनिट ओढा, जा मॅडम. हे बा, अजून जातो. ठीक आहे. हा साधा रबर नाही आहे, सोडून दे. हा साधा रबर नाही आहे. हे विमान तुम्ही बनवायचं आहे. इयत्ता 3री. हे 2 पास झाल्यानंतर मग मी हे शिकवतो. आता याला इलेक्ट्रॉनिक आहे का? मशीन आहे का? मग हे काय आहे? प्रॉपेलर आहे. इथे धरून हे बघा. आणि याला अशा टर्न मारायचा आहे. मोजा बरं. 500. आता हे झालं. सोडून द्या. तर हे झाल्यानंतर जमिनीवर ठेवायचं आहे आणि जमिनीवर ठेवून सोडून द्यायचं आहे. काय होईल? हा पंखा जोरात फिरेल. आता हे 500-600 टन मारू तर काय होईल? हवा मागे फेकेल, रबराची ताकद घेईल, 3 राऊंड मारेल आणि सुंदर लँड होईल. पाहायला मिळते की विमानं काय असतात. बरोबर. पाकिस्तानचे सगळे सगळे मॉडेल्स हो 1 मिनिट. सगळ्यांना आता तुम्हाला तेच करायचं आहे. आता मी चहा पिऊन जरा थकलो ना. मी सरक नाही यार. हो पंखा चालू जरा. रोलिंग हो. एक मिनिट प्लीज. तुम्हाला सगळं बसवलं म्हणून सांगितलं. आणि आज त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थीच नाही ते शिक्षकांना मी जागृत केलेलं आहे. एव्हिएशन अवेअरनेस एअर माइंडेडनेसचं बी मी आज पेरलेलं आहे. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला HN न्यूजची टीम न्यू इंग्लिश हायस्कूल मुख्यालयामध्ये आलेली आहे. आज या ठिकाणी एक चांगलं प्रशिक्षण देण्यात येत आहे. असं म्हणतात की ही शाळेची बेल आहे. याचा अर्थ आहे की आता सुट्टी झालेली आहे. सर्व विद्यार्थी खेळायला तयार आहेत. काही अभ्यास करतात आहे विद्यार्थी. ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय. अज्ञानाकडून जर ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांना शिक्षण घेणे हे गरजेचं आहे. शिक्षण हे 2 प्रकारचे असतात. एक पुस्तकी ज्ञान आणि दुसरं तांत्रिक. तर हा तांत्रिक शिक्षण देण्याकरता म्हणून एरो विजनचे संस्थापक डॉक्टर राजेश जोशी खास आज या शाळेमध्ये आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एरोप्लेन काय असतं, कसं उडवायचं असतं आणि त्याचं टेक्निक्स काय, हे सर्व तांत्रिक त्याचे जे बारकावे आहेत याबद्दल तंत्रशुद्ध माहिती या ठिकाणी डॉक्टर राजेश जोशी यांनी दिलेली आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी शाळेचे सर्व शिक्षक वृंद असतील आहे. संस्थापक एरोविजनचे डॉक्टर राजेश जोशी असतील आहे आणि बरेच आणि विद्यार्थी मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत. तर चला आपण राजेश जोशी यांच्याशी आपण बातचीत करूया. राजेशजी, मला हे सांगा, आज हा जो उपक्रम घेतात आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, पण याचा फायदा मुलांना नेमका कधी आणि कसा होणार? नमस्कार. सर्वप्रथम मी या संस्थेचे अधिकारी वर्ग, ऑर्गनायझर्स आणि प्रिन्सिपल मॅडम यांचं अभिनंदन करतो की एक खूप चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला. कदाचित हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असेल. आणि ही शाळा ही माझी शाळा होती. इथे 11वी आणि 12वी मी इथे शिकलो. माझ्या आयुष्याची खरी सुरुवात इथून झाली.
आणि ज्यावेळेला ते संकल्पना मॅडमने मला सांगितली की बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे काही आम्ही निवडलेले आहे की जे अभ्यासामध्ये कोपअप करू शकत नाही, तर त्यांना शाळेतनं काढण्यापूर्वी एकदा आमच्या सेक्रेटरी सरांनी किंवा संस्थेने असं प्लॅन केलं की या विद्यार्थ्यांना काही आपण तांत्रिक शिक्षण देऊ शकतो का, आणि जर ते त्याच्यातून शिकवत शकले तर काहीतरी होऊ शकतं. मला ही कल्पना खूप आवडली. मॅडमला म्हणलं 100% होणार, सगळेच विद्यार्थी अभ्यासू राहू शकत नाही. याचं कारण मी जिवंत उदाहरण आहे. मला शिक्षणात रुची नव्हती. मी नागपुराच्या इतिहासातला एकमेव असा विद्यार्थी होतो की मी फक्त एरो मॉडेलिंग आणि एरो मॉडेलिंग, पण यात मी माझं नाव माझ्या पद्धतीने कमवलं. नुसतं नावच कमवलं नाही तर आज आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय जगावर ठिकाणी माझं नाव गेलेलं आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की आज हे जे एरो मॉडेलिंगचं आहे हे तांत्रिक ज्ञान हे एव्हिएशनचा मूलभूत पाया आहे. हे विद्यार्थी जर करतील तर भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर वाव आहे. आपण डॉक्टर राजेश जोशी यांच्याशी अजून बातचीत करणार आहोत. तत्पूर्वी काही शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार. मॅम, हे सांगा की आजचा हा उपक्रम कसं वाटतं तुम्हाला हे सर्व बघून? मी पण या एरोविजनचा एक मोठा म्हणजे भाग आहे, तरी मी याला सपोर्ट करते. म्हणजे एरोविजनमध्येच आहे आणि या बाबतीत याच्यात एव्हिएशनमध्ये जे पण आहे इंटरेस्टेड त्यांना हा उपक्रम खूप राहील, समोर सपोर्टेड राहील. काय सांग? मी वयाच्या 72 वर्षाची. अजून मला माझी जी लाईफ आहे मला जीवनामध्ये, ते सरांकडे एरोविजन राजेश जोशी आहे, जे एरोविजन त्यांचं संस्था आहे, तिथे मी अजूनही शिकतो आहे. वय शिक्षणाला वय आडवं येत नाही. बिलकुल. एक छान माहिती त्यांनी दिली की शिक्षण हे कुठल्याही वयापर्यंत शिकू शकतो. फक्त त्याकरता शिक्षणाची एक तेवढी एक तळमळ असायला हवी असते आणि ती प्रत्येकामध्ये असते. काही लोकांमध्ये नसते, पण ज्यांच्यामध्ये असते ते आपले कर्तृत्वाला अजून जास्त प्रकाशित आणि जास्त या देशाच्या कामासाठी आणू शकतात. आणि आजचा हा जो उपक्रम आहे यामध्ये न्यू इंग्लिश हायस्कूल मुख्यालय मेन ब्रांच ही हिरिरीने यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि यावेळेला दस्तूरखुद्द न्यू इंग्लिशच्या मुख्याध्यापिका विचार मॅम सोबत त्यांना आपण विचार. मॅम, हे सांगा की आज विद्यार्थ्यांना हे जे छान मार्गदर्शन मिळालं याचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नेमका कसा आणि किती फायदा होणार? अतिशय उपक्रमशील, क्रियाशील अशी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात आणि त्यामधनं विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये शिकतात. आज सायन्स इन ॲक्शन अशा ह्या टायटलखाली हा कार्यक्रम होतोय. आणि देशामध्ये सध्या असलेली परिस्थिती विद्यार्थ्यांना देशातल्या विमानांबद्दल जाणून घेण्याची एक जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. आपल्या वायुदलाचं कौशल्य आणि वायुदलाचं जो काही पराक्रम ते बघतात आहेत, त्यामुळे सगळ्यांना विमानाबद्दलचं जे आकर्षण उत्पन्न झालंय ती त्यांची जिज्ञासा पूर्ण व्हावी आणि आपल्या वायुदलामधील त्या विमानांच्या बद्दलचं थोडीशी माहिती कळावी या उद्देशाने आणि प्रत्यक्षात त्यांना विमानाबद्दलची माहिती मिळावी यासाठी पण हा उपक्रम आहे. आणि विद्यार्थ्यांना कौशल्य विकसन हा एक मुख्य उद्देश ठेवून सुद्धा विमानं कशी उडवायची, एरो मॉडेलिंग हे कौशल्य आहे ते कसं आत्मसात करता येईल हा विचार करून या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम शाळेने आयोजित केलेला आहे. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम सुरूच आहे. पार्ट 2 याचा यानंतर होतोय. नक्की. मॅम, मला हे सांगा की हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे, पण हा वर्षातून एकदाच घ्यायला हवा की वारंवार घ्यायला हवा? कार्यशाळा हा कार्यक्रम अनेक वेळा घेण्यात यावा आणि हा आपण एक मनामध्ये ठाणतो की हुशार मुलंच पुढे जातील. परंतु आज त्यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमच्यामध्ये ही चित्रकला किंवा इलेक्ट्रिकचं जे काही काम करण्याचं असे वेगळे विद्यार्थी काढले, त्यांना मुलांना सुद्धा समजलं की आपल्यात काय गट्स आहे आणि त्याचा उपयोग आपण काय करू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या विमानांचा आपण कसा म्हणजे आज मला वाटतं की एक प्रेरणा मिळाली. त्यांना घरी गेल्याबरोबर ते विमान तयार करतील आहे. काय सांगाल? या विद्यार्थ्यांना मी मॅथ शिकवते, परंतु आजचं त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं
ते मॅथ्सच्या पिरियडला नसते, पण आज खूप कॉन्सन्ट्रेशननी ते करून राहिलेले होते. ही अचिव्हमेंट आहे ते विद्यार्थ्यांची. मुलांनी विद्यार्थी मित्रांनी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवलेला आहे. कारण मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितले की हे जरी गणित हा विषय शिकवत असले, मुलांना त्यामध्ये फारशी रुची असते नसते माहिती नाही, पण आज हा जो उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये जो होतो आहे त्यामुळे जे विद्यार्थी आहे अतिशय आनंदित झालेले आहेत. काय सांगाल मॅम? अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि विद्यार्थी याच्यातून नक्कीच काहीतरी छान शिकतील आणि भावी पिढी घडेल एवढं मला वाटतं. काय सांगा? आणखी एक सांगायचं आहे सर, आमच्या शाळेमध्ये 3ही प्रकारच्या NCC आहेत आणि त्या NCC मध्ये एअरविंग जो भाग आहे त्या एअरविंग मधले जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते एरो मॉडेलिंग असतंच विषय, परंतु इतरही विद्यार्थ्यांना शाळेने जी व्यवस्था करून दिलेली आहे ती खूपच एक चांगला उपक्रम आहे. कट. देशावर युद्धाचं सावट आहे. अशा वेळेला तिन्ही सेना छान भरीव काम करते आहे. एअरफोर्स जे स्ट्राईक होतात आहे, कितीतरी आतंकवादी असतील आहेत, पाकिस्तानचे जे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहे आपल्या भारतीय सेनेने आणि त्यांच्या शौर्याला, त्यांच्या पराक्रमाला आम्ही कोटी कोटी वंदन करतो. आणि हे जे एरोप्लेन आहे हे किती महत्त्वपूर्ण असतं याबद्दलची जनजागृती आज शहरामध्ये, देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये केली जाते. मग ते न्यू इंग्लिश हायस्कूल का असे नाही, ते सुद्धा जनजागृती केली जात आहे. आपण पुन्हा एकदा एरोविजनचे संस्थापक डॉक्टर राजेश जोशी यांच्याकडे जाऊया. मास्तर, मला हे सांगा की देशामध्ये ज्या पद्धतीचं युद्ध आहे तिन्ही सेना आपापलं काम करते आहे, पण एअर स्ट्राईक म्हणजेच विमानाचा त्यामध्ये जास्त सहभाग असतो. आणि आज तुम्ही मुलांना हे जे शिक्षण देतात आहे या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही काय शोधलं, काय वाटतं तुम्हाला? वेल, विमान म्हटलं की प्रत्येक विद्यार्थी लहानपणी कागदाचं विमान बनवतोच. तुम्ही पण बनवलेलं आहे, यांनी पण बनवलं आहे, यांनी पण बनवलं आहे, मी पण बनवलं आहे. पण विमानाचं कुतूहल किंवा पक्षी का उडतो हे कुतूहल आधीपासून आहे, आधी होतं, आता आहे, पुढे पण राहणार. तर विमान हे माझं आराध्य दैवत आहे. विमानाच्या पूर्वी एरो मॉडेल आलेत. माझं 42 वर्षाचा अभ्यास हा कमी पडतो आहे. मी आजही हे शिकतो आहे आणि हे जे विमानाचं बेसिक मूलभूत ज्ञान आहे, हे तांत्रिक ज्ञान, याची जननी म्हणता येईल, याचा बेस एव्हिएशनचा एरो मॉडेल आहे. हे अजून लोकांना कळलेलं नाही आहे. तर माझा प्रचार आणि प्रसार या कलेपासून करायचा आहे. आणि आज मला आनंद होतो की या शाळेचा मी माजी विद्यार्थी आणि आज एरो मॉडेलिंग क्षेत्रामध्येच माझं नाव आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, एका वर्षाच्या आत या शाळेतले विद्यार्थी भारतामध्ये नाव कमवतील. इतका प्रचंड आत्मविश्वास त्यांनी दर्शवलेला आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी मित्र दिसतात आहे. आपण काही विद्यार्थ्यांकडे जाऊया आणि त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया. कोणत्या वर्गात आहेस तू? काय सांगशील, काय आज इथे सर आहे आणि आज हे विमानाचं त्यांनी संपूर्ण तांत्रिक त्याचे जे बारकावे आहेत त्या संदर्भाची माहिती दिली, कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी न्यू इंग्लिश हायस्कूल माल नागपूरमध्ये 8वी B मध्ये शिकतो. आज डॉक्टर राजेश जोशी सर आम्हाला इकडे आलेत शाळेमध्ये. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की प्लेन कसे उडतात, त्यामध्ये इंजन कसे राहतात आणि या लहान लहान मॉडेलच्या नुसार त्यांनी याने आम्हाला उडवायला सांगितलं की याच्यामध्ये जर थोडंसंही बिघड म्हणजे थोडंसंही याचा हा जो हे आहे थोडा तेढा राहिलं की वर झाला तर हा कोणत्या साईडनी जातो, म्हणजे वर जाईन खाली जाईन, त्यांनी पूर्ण आम्हाला सांगितलं आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी. आणि ते आता मार्गदर्शन करतच आहे. आता आमच्या आणखी ॲक्टिव्हिटीज बाकी आहे. आता आमची अर्धी फक्त ॲक्टिव्हिटी झाली आहे. आता खूप छान मार्गदर्शन करतील अशी मला त्यांच्याशी खात्री. धन्यवाद. मला हे सांगा की काय तुझी महत्वाकांक्षा आहे, काय तुला वाटतं की मोठं झाल्यावर आपल्याला काय बनायचं? तसं मी NCC एअरविंगमधलं कॅडेट आहो, तर मला एअरविंगमध्ये जायचं आहे. म्हणजे जे फायटर असतात मला ते फायटर प्लेन उडवायचे. बिलकुल, फायटर प्लेन उडवायचे आहे आणि खूप एक पराक्रमी, एक साहसी जे पाऊल आहे ते उचलण्यात आपण नेहमी अग्रेसर असता आणि असंच अग्रेसर राहा. बेटा, काय सांगशील तू? आज सर आले, त्यांनी जी माहिती दिली
हे तुझ्याकरता आणि तुझ्या बाकीच्या ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकरता मग किती महत्त्वपूर्ण एक माहिती. मी न्यू इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी आहे. माझं नाव श्वेता राऊत आहे. मी 8वी C मध्ये शिकते. आज सर आले होते, त्यांनी खूप सुंदर माहिती सांगितली. त्यांनी आम्हाला सांगितलं की कसे प्लेन उडवतात आणि इतकंसही मिस्टेक झाली तर ते कशा उडू शकतात. म्हणजे मोठे मोठे हायजॅक वगैरे प्लेन असतात ते कसे उडतात आणि त्यांच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज असतात ते सगळं सांगितलं. त्यामध्ये इंजिन कुठे असतो, फायटर जॅक उडवतात त्याच्यामध्ये कुठे काय असतात ते आम्हाला सगळं सांगितलं. आणि समोर सर आमचं मार्गदर्शन करतील हेच माझी आशा आहे. कट कर. भारत माता की जय हा जो जयकारा आहे हा न्यू इंग्लिश शाळेच्या त्या प्रांगणामधून येतोय, त्या परिसरामधून येतोय. आज मुलांना एक देशभक्तीचं ज्वाज्वल्य त्यांचं स्फुल्लिंग चेतवणारं असं कार्य आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एरो विजनचे संस्थापक डॉक्टर राजेश जोशी असतील, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मॅडम असतील, समस्त शिक्षक वृंद असतील, विद्यार्थी मित्र मैत्रिणी असतील, आज यांनी या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला. आणि त्या जे विमान असतं त्याचे जे काही मार्गावे असतात त्याचा नीट अभ्यास केला. आणि गुरुविना आपण ज्ञान अर्जित करू शकत नाही. अशा वेळेला मागील गेल्या 45 वर्षापासून सातत्यानं एरो मॉडेलिंग असेल, विमानाचं प्रशिक्षण देणारे, विमानावर ज्या तांत्रिक जे काही सुधार असतील ते कसं असतील आणि कशा प्रकारचं विमान असायला हवं, कोणत्या डायरेक्शनमध्ये असायला हवं, उडवताना नेमक्या काय आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे यावर सविस्तर आणि इत्तमभूत माहिती आज या ठिकाणी डॉक्टर राजेश जोशी यांनी दिलेलं आहे. आणि त्यांच्या या ज्ञानसागरामध्ये आज हे संपूर्ण न्यू इंग्लिशचे विद्यार्थी मित्र हे ओलेचिंब झालेले आहे. आणि अशा या ज्ञानसागरातून निघून पुढे हे विद्यार्थी देशाचं भविष्य बनणार आहे यात मला सुद्धा तीळ मात्र शंका नाही. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या या परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करे? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.